नमस्कार, मी मयुरी आणि तुम्ही पाहताय MS स्टोरी विथ मयुरी. आपल्याला साधी ठेच जरी लागली तरी तोंडातून पहिला शब्द येतो आई ग. आई काय असते आणि ती आपल्या मुलांसाठी कोणत्या थरापर्यंत जाऊ शकते याची हजारो उदाहरणं आपण सिनेमात प्रत्यक्षात पाहिली आहेत, गोष्टींमध्ये ऐकली आहेत. पण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या जबलपूरच्या बर्गी दुर्घटनेतला तो एक फोटो पाहून पाषाण हृदयी माणसाच्या काळजाचाही थरकाप उडतोय. मृत्यू समोर उभा होता, लाटा अंगावर येत होत्या, बोट उलटत होती. अशा मरणप्राय संकटातही त्या मातेनं स्वतःचा जीव वाचवण्याऐवजी आपल्या 4-5 वर्षाच्या काळजाच्या तुकड्याला छातीशी इतकं घट्ट कवटाळलंय की मृत्यूलाही त्यांच्या मायेची ती मिठी सोडवता आलेली नाहीये. दुसऱ्या दिवशी जेव्हा त्या मायलेकांचे मृतदेह बाहेर आले तेव्हा ते त्याच अवस्थेत होते. आईच्या कुशीत विसावलेला तो चिमुरडा ही मिठी सांगत होती की जगासाठी ती फक्त एक महिला असेल, पण त्या मुलासाठी ती त्याचं संपूर्ण ब्रह्मांड होती. ही हृदयद्रावक घटना घडली मध्य प्रदेशातील जबलपूरच्या बर्गी धरणात. पर्यटकांनी भरलेली एक क्रूज बोट 30 ते 40 प्रवाशांना घेऊन लाटांवर स्वार होती. हसण्या खिदळण्याच्या वातावरणात अचानक निसर्गानं आपलं रौद्र रूप धारण केलं. सोसाट्याचा वारा सुटला, पाण्याचे लोट बोटीत शिरू लागले आणि बघता बघता ती अजरस बोट एका बाजूला झुकली. लोकांच्या किंकाळ्यांनी आसमंत दुमदुम गेला होता. बोट थांबवा, किनाऱ्याला घ्या अशी आर्तहाक प्रवाशांनी मारली, पण नियतीच्या कोपापुढं मानवी ओरड केविलवाणी ठरली. क्षणार्धात ती बोट उलटली आणि 40 संसार त्या अथांग पाण्यात फेकले गेले. रात्रीचा अंधार, सोसाट्याचा वारा आणि भयान शांतता. अशा परिस्थितीत SDRF ची टीम आणि स्थानिक मच्छीमारांनी जीवाचं रान केलं. 18 ते 22 जणांना मृत्यूच्या तोंडातून बाहेर काढण्यात यश आलं, पण 9 जणांसाठी हा प्रवास आयुष्याचा शेवटचा प्रवास ठरला. सर्वात भीषण अनुभव होता सय्यद रिझान हुसेन यांचा. मृत्यूच्या जबड्यात ते तब्बल 2 तास अडकले होते. मान एका ठिकाणी अडकली म्हणून श्वास टिकला, पण डोळ्यांसमोरच आपली माणसं वाहून जाताना पाहण्याचं दुर्दैव त्यांच्या नशिबी आलं. स्वतः वाचले, पण त्यांची पत्नी, नातू आणि मुलाची सासू आजही त्या खोल पाण्यात कुठेतरी बेपत्ता आहेत. आज या दुर्घटनेनंतर अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. क्षमतेपेक्षा जास्त लोक बोटीवर होते का? वादळाची पूर्वकल्पना असतानाही बोट पाण्यात का नेली? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे प्रत्येकाला लाईफ जॅकेट मिळालं होतं का नव्हतं? जर सुरक्षेचे नियम पाळले असते तर कदाचित त्या आईला आपल्या लेकरासह असं जलसमाधी घेण्याची वेळ आली नसती. प्रशासन तपास करेल, मदत जाहीर होईल, पण ज्यांच्या घरातील आधार कायमचा गेलाय त्यांच्यासाठी हे आयुष्य आता कधीच पूर्ववत होणार नाहीये. पर्यटनाचा आनंद जरूर घ्या, पण लक्षात ठेवा, जेव्हा निसर्ग कोपतो तेव्हा तो वेळ देत नाही. तुमची एक चूक किंवा तुमचा थोडासा निष्काळजीपणा तुमच्या कुटुंबाला आयुष्यभराची जखम देऊ शकतो. आज या दुर्घटनेतील मृतांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करूया आणि प्रार्थना करूया की पुन्हा कोणत्याही आईला आपल्या लेकरासह अशी शेवटची मिठी मारावी लागू नये. अशाच ताज्या अपडेटसाठी पाहत रहा MS स्टोरी विथ मयुरी. धन्यवाद.